तर आपण आज काठपदर साडीवरचा ब्लाऊज डिझाईन करणार आहे बॅक साईड. तर मी कटिंग करून घेतलेले, तर तुम्ही बघू शकता हे मी 1 इंच पुढं वाढवलेलं आहे. काय मी टेप मार्जिन घेतलेलं नाही, मी हातानंच आपला आकार दिलेला आहे. तर आपल्याला एकदा डिझाईन बघितली की लगेच समजलं पाहिजे कशा पद्धतीने आपल्याला डिझाईन करायची. तर असे मी त्याला डिझाईन करून घेतलेले, गळ्याला आकार देऊन. आपण आता कटिंग करून घेऊया. पहिल्यांदा अस्तरचं कटिंग करायचं आहे आणि मग पिसावरती. तर खूप छान असं काठपदर साडीवरती जरा वेगळा लुक. आणि आपण शिवणार बिना कॅनव्हासचा. कॅनव्हास न लावता आपण सरळ गळा पलटी करून शिवणार आहे. डायरेक्ट आपण खालच्या साईडून पण शिलाई लावून घेतलेली, गळ्याला जसं आपण कटिंग केलं आहे आकारा पद्धतीनं आपण हळूहळू शिवून घ्यायचे. मी व्हिडिओ थोडा पळवलेला आहे, पण हळूहळू शिवून घ्यायचे व्यवस्थित आपला, कारण आकार दिसला पाहिजे गळ्याचा त्यासाठी. आणि डबल शिलाई लावून घ्यायची महत्त्वाची म्हणजे. तर आपलं आपण ब्लाऊज पलटी केल्यावर शिलाई निसटायला नाही पाहिजे, यासाठी डबल शिलाई करून घ्यायची. थोडे थोडे आता कट मारून घेऊया ब्लाऊजला डबल शिलाई घालून. तर बिना कॅनव्हासचा सुद्धा छान असा गळा होतो, असं काय नाही कॅनव्हासच लावा असं. कॅनव्हासनं फिनिशिंग येतं बरोबर आहे, पण असंही फिनिशिंग येतं जर तुम्ही परफेक्ट टेलरिंग झाले असाल. हाताखालून रोजचे ब्लाऊज तुमचे जात असतील तर तुम्हाला काही गरज नाही कॅनव्हासची, एकदम फिनिशिंग येतं बघा ब्लाऊजला. तर असं डायरेक्ट पलटी करून घेतलेलं आहे. एकदम पटकन होतं असं केल्यावर, पटकन पण होतं आणि फिनिशिंग पण असं नाही की वाईट दिसतं, छान दिसतं फिनिशिंग पण. तर एकदा असं ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ बघत असाल लाईक करून घ्या आणि सबस्क्रायबर पण करून घ्या. लाईक तेवढं करत जावा, कारण तुम्ही लाईक केल्यावर माझा पण कॉन्फिडन्स वाढतो, मला पण व्हिडिओ टाकायला बरं वाटतं. नाही काय समजलं तर कमेंट करत जावा, ब्लाऊजविषयी तुम्हाला सगळ्या टिप्स मिळत जातील. तर मी पलटी करून त्याच्यावरती बघा दाब शिलाई पण टाकून घेतलेली. आपलं गळ्याचं फिनिशिंग बघा कसं छान आलेलं आहे. हे बघा गळ्याचं अगदी फिनिशिंग, आपल्याला आकार असं छान आलेला आहे गळ्याचा. आता आपण त्याच्यावरती बारीक लेस लावून घ्यायची. तर लेस लावताना आपण जिथं आपल्याला डिझाईन आपली वळण आहे तिथं आपण लेस अशी दुमडून घ्यायची, म्हणजे त्याला कोणे काढून घ्यायचे लेसला, म्हणजे आपला ब्लाऊजचा आकार आहे तसा दिसून येईल. खूप छान आणि पटकन होणारा गळा आहे, लय वेळ लागत नाही या गळ्याला. तर पटकन गळा होतो आहे हा ब्लाऊजचा आणि दिसायला पण छान लुक दिसतोय. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा असा गळा. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर छान